मित्रांनो, आज आपण संख्या वाचन पाहत आहोत. संख्या वाचनामध्ये आज आपण अंकांच्या स्थानिक किमतींचं वाचन कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत. तर बघा, सुरुवातीला अंक आल्यास त्याचं वाचन एकक असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास दशक, त्याच्या पुढे अंक आल्यास शतक, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन हजार असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास 10,000, त्याच्या पुढे अंक आल्यास लक्ष असं वाचन करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास दशलक्ष, त्याच्या पुढे अंक आल्यास कोटी, त्याच्या पुढे अंक आल्यास 10 कोटी, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन अब्ज असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास 10 अब्ज, त्याच्या पुढे अंक आल्यास खर्व, त्याच्या पुढे अंक आल्यास निखर्व, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन पद्म असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन महापद्म असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास शंखू, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन जलाधी शंखू असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास अंत्या, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन मध्य असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास पारध असं वाचन करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास महापारध, त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन धून असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन महाधून असं करतात. त्याच्या पुढे अंक आल्यास त्याचं वाचन अशोभिनी असं करतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण एकक पासून अशोभिनी असं 24 अंकांचं त्यांच्या स्थानिक किमतीवरून कसं वाचन करतात हे पाहिलेलं आहे. तर बघूया आपण आता. समजा एकक या ठिकाणी समजा आता 1 हा अंक आला, तर 1 हा अंक आल्यावर या संख्येची किंमत किती होईल कोण सांगेल बरं? सांग निकिता. 1. व्हेरी गुड. एकक या ठिकाणी 1 हा अंक आल्यास त्या संख्येची स्थानिक किंमत किती होणार? 1. आता समजा एकक या ठिकाणी 0 हा अंक आला आणि दशक या ठिकाणी 1 आला सुद्धा, तर या संख्येची किंमत किती होईल? या संख्येची कोण सांगेल? म्हणजे 1 आणि 0 मिळून ही संख्या किती होईल? सांग बरं मयुरी. 10. 10. व्हेरी गुड. याची किंमत किती होईल? 10. अगदी बरोबर. आता 10 मध्ये अंक किती आहे सांग बरं राज. 2. व्हेरी गुड. 10 मध्ये अंक किती आहेत? 2. कोणते कोणते? 0 आणि 1. व्हेरी गुड. आता समजा एकक या ठिकाणी 0 आहे, दशक या ठिकाणी समजा 0 आहे आणि शतक या ठिकाणी समजा 1 हा अंक आला, तर या संख्येची किंमत किती होईल? हा सांग श्लोक. 100. व्हेरी गुड. या संख्येची किंमत किती होईल? 100. आता समजा एकक या ठिकाणी 0 आहे, दशकलाही 0 आहे, शतक या ठिकाणी पण आता समजा 0 आहे आणि या हजारच्या ठिकाणी तर समजा 1 हा अंक आला, तर या संख्येची किंमत किती होईल? सांग बरं सार्थक. 1000. 1000. व्हेरी गुड. या संख्येची किंमत किती होईल? 1000. अगदी बरोबर. किती होणार? 1000. आता सपोज इथं एकक या ठिकाणी 0 आहे, दशक या ठिकाणी 0 आहे, शतक या ठिकाणी सुद्धा 0 आहे, हजारच्या ठिकाणी समजा 0 आहे आणि याच्या पुढे समजा 1 आला, 10,000 आहे, तर या संख्येची किंमत किती होईल? सांगा मग. 10,000. व्हेरी गुड. किती होणार? 10,000. या संख्येची किंमत किती होणार मग? 10,000. आता समजा इथे एककच्या ठिकाणी 0 आहे, दशकला 0 आहे, शतकच्या ठिकाणी 0 आहे, हजारच्या ठिकाणी 0 आहे, 10,000च्या ठिकाणी 0 आहे आणि इथं लक्षच्या ठिकाणी 1 आला, तर आता या संख्येची किंमत किती होईल कोण सांगेल? सांग मारिया. 1 लाख. 1 लाख. व्हेरी गुड. किती होणार? 1 लाख. आता समजा एककच्या ठिकाणी 0 आहे, दशकच्या ठिकाणी 0, शतकच्या ठिकाणी 0, हजारच्या ठिकाणी 0, 10,000च्या ठिकाणी 0, लक्षच्या ठिकाणी पण आता 0 आहे आणि 10 लक्षच्या ठिकाणी समजा इथं 1 आहे, तर आता या संख्येची किंमत किती होईल कोण सांगेल? सांग बरं समृद्धी. 10 लाख. 10 लाख. अगदी बरोबर. व्हेरी गुड. किती होणार? 10 लाख. 10 लाख. तर आता समजा याच्या पुढे जर समजा हे संपूर्ण आता 0 घेतले, समजा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष इथपर्यंत 0 घेतले सगळे आणि इथं याच्या पुढच्या रकान्यामध्ये मी जर समजा 1 घेतलं, तर त्या संख्येची किंमत किती होईल कोण सांगेल? सांग बरं शिवाय. कोटी. 1 कोटी. व्हेरी गुड. 1 कोटी होणार. किती होणार? 1 कोटी. 1 कोटी. व्हेरी गुड.
तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या वाचनामध्ये अंकांच्या स्थानिक किमतीचं वाचन कशा पद्धतीने करतात हे पाहिलेलं आहे.